ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन. वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. ब्रिज कँडी रुग्णालयातून लोअर परळमधल्या निवासस्थानी पार्थिव आणण्यात आलं. आज दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होते. आशा भोसलेंचा संगीत प्रवास आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारा, हृदयाला स्पर्श करणारा, त्यांची गाणी लोकांच्या जीवनात कायम घुमत राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक्सवरती पोस्ट. मंगेशकर कुटुंबातील दुसरा तारा हरपला. वयाच्या 5व्या वर्षापासून अखेरच्या श्वासापर्यंत आशा भोसलेंनी संगीताची सेवा केली. मंगेशकर कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून आशा भोसलेंच्या निधनावर शोक व्यक्त. आशाताईंच्या जाण्यानं जागतिक संगीतसृष्टीची मोठी हानी झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली. आशा भोसले यांच्या दुःखद निधनानं चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील श्रद्धांजली वाहिली. भारतीय संगीत विश्वातील एक अमर आवाज आज शांत झाला. आशा भोसले यांची गाणी अमर राहतील. उद्धव ठाकरे यांच्याकडून आदरांजली. आशाताई द लास्ट एम्परर असं म्हणत आशा भोसले यांना राज ठाकरे यांनी वाहिली आदरांजली. लता दिदी आणि आशाताई म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील लिओनार्दो दा विंची आणि मायकलांजो आहेत. रेनेसॉन्स युगाचा शेवटचा महत्त्वाचा घटक आज आपल्यातून गेला असं म्हणत ट्विट करत श्रद्धांजली वाहिली. तर आशाताईंची उणीव शब्दांमध्ये व्यक्त करता येणारी नाही असं म्हणत सचिन तेंडुलकरनं देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. आमचं आयुष्य उबदारपणा, सौंदर्य आणि अविस्मरणीय संगीतानं भरवून टाकल्याबद्दल मानले आशाताईंचे आभार. संपूर्ण देश आणि महाराष्ट्र दुःखात बुडालेला आहे. एका युगाचा अंत झालाय. आशाताई भोसले यांच्या निधनानंतर आशिष शेलार यांच्याकडून श्रद्धांजली. आशाताईंनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली. विश्वात भारताचं नाव प्रसिद्ध केलेल्या गायिकेला आपण मुकलो. मंगेशकर कुटुंबियांना दुःखातून सावरण्याची शक्ती देऊन नितीन गडकरींकडून आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सुनेत्रा पवार यांच्याकडून बारामती पोटनिवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ. अजितदादांच्या स्मृतीस्थळी अभिवादन. कन्हेरीतील हनुमान मंदिरामध्ये दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ देखील वाढवला. सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेवेळी आदिती तटकरे भाऊक झाल्या. अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून बघायचं होतं, पण आता सुनेत्रा काकींच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं स्वप्न पूर्ण होईल. आदिती तटकरे यांच्याकडून या भावना व्यक्त. आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. आदिती तटकरे यांच्या वक्तव्यावरती छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. सुनेत्रा पवारांना फक्त एक पायरी ओलांडायची आहे, भुजबळांचं हे वक्तव्य. बारामतीमध्ये सध्या सुनेत्रा पवारच निवडून येतील असं चित्र. फडणवीस पवारांनी खरगेंना विनंती केली, त्यानंतर काँग्रेसची माघार. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवरती नाना पटोले यांची प्रतिक्रिया. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे नाही. गृह विभागाचे मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत स्पष्टीकरण. मराठा आंदोलकांवरती आतापर्यंत 2 टप्प्यांमध्ये गुन्हे दाखल झाले. पहिल्या टप्प्याच्या आंदोलनातील 17 तर दुसऱ्या टप्प्याच्या आंदोलनामध्ये 64 गुन्हे दाखल. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेईपर्यंत शांत बसणार नाही. मनोज जरांगे यांचा इशारा. सरकारनं शब्द न पाळल्यास मोठं आंदोलन उभारू. सरकार गुन्हे कसे मागे घेत नाही ते बघतो. मनोज जरांगे आक्रमक. आरक्षण उपसमिती अध्यक्षांकडून मराठा विरुद्ध मराठा भांडण सुरू. मनोज जरांगे पाटलांचा राधाकृष्ण विखे पाटलांवरती मोठा आरोप. तर ओबीसींना ज्या योजना आहेत त्या मराठ्यांना का नाही, जरांगेंचा हा सवाल. सत्तेतला मोठा पक्ष सत्तेतल्या मित्रांची शिकार करणार. रोहित पवार यांचं ट्विट. तर पुढील महिन्याच्या शेवटपर्यंत शिकार केली जाईल. भोंदू प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही, तर ते ठरवून बाहेर आणलं गेलंय. रोहित पवार यांचा ट्विट करत निशाणा. अत्याचारी भोंदू अशोक खरातकडून शक्तीपीठ महामार्गाच्या रस्त्यावरती 2,40,00,000ची जमीन खरेदी. उत्तर सोलापुरातील कळमणी या गावामध्ये खरातने सीए सोबत जमीन खरेदी केल्याची माहिती. कागदपत्रही समोर. नाशिकमधल्या आयटी कंपनीमधील संशयित आरोपी कर्मचाऱ्याचं निलंबन. चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबन करण्याचे कंपनी प्रशासनाचे आदेश. पोलिसांच्या कस्टडीमध्ये असलेल्या 8ही कर्मचाऱ्यांचं निलंबन. नाशिकमधल्या आयटी कंपनीमध्ये अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरण. संशयित 6ही आरोपींचे मोबाईल जप्त केलेले मोबाईल हे आता तपासणीसाठी पाठवले. नाशिकच्या आयटी कंपनीतील तरुणींवरील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरण. अत्याचार धर्मांतर या प्रकरणातील महिला आरोपी निदा खान अद्याप फरार. निदा खानच्या अटकेसाठी एसआयटीच्या 2 पथकांकडून शोध सुरू. नाशिकमधल्या धर्मांतरण प्रकरणातील कंपनीचं नाशिक युनिट बंद होण्याच्या मार्गावरती. कामगारांना आता मुंबई पुण्यातील इतर प्रकल्पात सामावून घेतलं जाणार अशी देखील माहिती. 7 जणांवरती आरोप. मात्र 150हून अधिक कर्मचाऱ्यांची अडचण. आधी तलवार दाखवत धर्मांतरण करत होतो, आता कॉल सेंटरमधून धर्मांतरण करतायत. ट्रायल कोर्टात केस चालवून त्यांना फाशी द्यावी. प्रवीण तोगडिया यांचीही प्रतिक्रिया.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पंढरपूरमधील सभेत पक्षात इनकमिंग भगीरथ भालके आणि तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत यांनी हाती घेतला धनुष्यबाण. पालकमंत्री नेहमी म्हणायचे तू निवडून आल्यावरती निधी कुठून आणणार, निधीसाठी पालकमंत्र्यांकडेच यावं लागेल. आता मी त्यांना सांगतो निधी देणाऱ्या माणसाकडे आलो. जयकुमार गोडेंचं नाव न घेता भगीरथ भालके यांची टीका. धाराशिव या ठिकाणी खासदार ओमराजे निंबाळकरांनी एकनाथ शिंदेंसोबत व्यासपीठ शेअर करणं टाळलं. निमंत्रण असूनही खुर्ची नाही, त्यामुळे ओमराजेंकडून नाराजी व्यक्त. त्यामुळे ओमराजे निंबाळकरांनी लातूरच्या नियोजित कार्यक्रमाला जाणं हे पसंत केलं. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री कसे होतील यासाठी प्रयत्न करणार, सिद्धराम मेहत्रे यांची ही प्रतिक्रिया समोर. लातूरच्या रेलंगामध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यात राडा. मेळाव्याला आमदार मंगेश कुडाळकर उपस्थित राहिले. आमदारांसमोरच जिल्हाप्रमुख हटाव, शिवसेना बचाव अशा घोषणा. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यामध्ये कोल्ड वॉरची चर्चा रंगली. शिवसेनेच्या आढावा बैठकीमध्ये शेजारी बसूनही एकमेकांशी बोलणं दोघांनीही टाळलं. भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांच्याकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांची सदिच्छा भेट. केंद्र सरकारच्या नारी शक्ती वंदन या अधिनियमाला पाठिंबा दिल्यानं चित्रा वाघ यांच्याकडून आभार व्यक्त. जळगावमध्ये लाडक्या बहिणीची ई-केवायसी करताना धक्कादायक प्रकार समोर. ई-केवायसीच्या बहाण्यानं महिलेकडे शरीर सुखाची मागणी. आरोपी रमेश चव्हाण विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल, तर आणखी एका महिलेकडे देखील प्रेमसंबंधांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार. जळगावमध्ये ई-केवायसीसाठी शरीर सुखाची मागणी केल्याचं प्रकरण, तर तात्काळ लक्ष घालून लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी, रोहिणी खडसे यांची मागणी. जळगाव प्रकरणाची पोलीस गंभीररित्या दखल घेतील. परिस्थितीचा फायदा घेऊन कुणी गैरफायदा घेत असेल तर सरकार आणि पोलीस अशा वृत्तींना ठेचून काम करतील. लाडक्या बहिणींची काळजी घ्यायला सरकार सक्षम आहे, प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया समोर. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी फक्त ऑनलाईन अर्ज ग्राह्य धरणार. मात्र या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अशिक्षित आणि गरजू रुग्णांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. राज्यातल्या मोकळ्या जागा आणि सार्वजनिक मैदानांवरती पंचतारांकित हॉटेलला परवानगी. नगरविकास विभागाचा महत्त्वाचा निर्णय. या निर्णयामुळे काही सामाजिक संस्था आणि पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजीचा सूर. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी 1 मे रोजी विदर्भवादी काळा दिवस पाळणार. विदर्भवादी नेते वामनराव चटाप यांच्या नेतृत्वामध्ये घोषणा. सर्वांचा नवस हा पूर्ण करायला आता वर्षा बंगल्यावर आपला देव बसलाय. बहुजनांच्या हिताचे निर्णय घेणारी शक्ती म्हणजे देवाभाऊ. जेजुरीमध्ये पार पडलेल्या बहुजन समाज मेळाव्यामध्ये गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य. दौलत चितोळे यांना विधान परिषद मिळावी ही मागणी सीएमकडे पोहोचवणार असल्याचं पडळकरांचं वक्तव्य. जातीवरून असलेल्या गावांची नावं आता बदलली पाहिजे. गावांना महापुरुषांची नावं द्यायला हवी. मला या संदर्भातल्या याद्या द्या. जेजुरीमधील कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर यांचं हे आवाहन. आटपाडी नगरपंचायतीच्या स्वच्छता ठेक्यामध्ये लाखोंचा भ्रष्टाचार. नगराध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून संगनमतानं भ्रष्टाचार. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा हा आरोप. पुण्याच्या खेड तालुक्यातील श्री क्षेत्र म्हाळुंगे या ठिकाणी इंगळेमध्ये ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न. उत्सवानिमित्त पहाटेपासून मंदिरात धार्मिक कार्यक्रम. दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. भीमाशंकर मंदिरानंतर आता अष्टविनायक रांजणगाव या महागणपती मंदिर दर्शनासाठी बंद असेल. 3 महिने मंदिर बंद ठेवण्याचा प्रस्ताव. आज बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल. आंबेगावातील पारगावामध्ये ग्रामदैवत मुक्तादेवीच्या उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतींचा थरार. यात्रेला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वर्ध्यातील आजनसरामध्ये संत भोजाजी महाराज मंदिरामध्ये महापूजा. मंत्री संजय राठोड, अशोक उईके, पंकज भोयर आणि आमदार समीर कुणावार यांची देखील उपस्थिती. आयपीएस रश्मी करंदीकर यांचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांना जामीन. पुरुषोत्तम चव्हाण 32 कोटींच्या 2 फसवणूक प्रकरणांमध्ये वर्षभर कोठडीमध्ये होते. कोणतीही मालमत्ता जप्त न झाल्यानं आणि दीर्घ कोठडीमुळे मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन. पुण्यात पावसाळ्यामध्ये पीएमपी बस पाण्यामध्ये बंद पडू नये यासाठी प्रशासन कामाला. ब्रेकडाऊन होऊ नये यासाठी एक एसओपी निश्चित. पाणी साचणाऱ्या मार्गामध्ये मॅपिंग करून बदलही केले जाणार. नाशिकमध्ये रुग्णालय सुरक्षेचा प्रश्न. ऐरणीवर 253 रुग्णालयांचे फायर ऑडिटकडे पाठ. 30 एप्रिलपर्यंत सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करा, अन्यथा कारवाईचा इशारा. दुर्घटना टाळावी यासाठी दरवर्षी फायर ऑडिट करून घेणं अपेक्षित. धुळे महापालिका पहिल्या डिजिटल जनगणनेसाठी पूर्णतः सज्ज. प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यामध्ये. पहिल्या टप्प्यामध्ये गृह जनगणना करण्यात येणार, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष जनगणना केली जाणार.
लासलगावच्या शिवनदी संवर्धनासाठी 13.50 कोटींचा निधी मंजूर. मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारानं राज्य नदी संवर्धन योजनेतून कामाला सुरुवात. योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार. त्रस्त नागरिकांकडून घाटकोपर अंधेरी लिंक रोडचं गटार रस्ता नामकरण. अल्ताफनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गटारांचं पाणी रस्त्यावर. घाटकोपर प्रगती मंच आणि विविध संस्थांकडून प्रशासनाविरोधात रोष. गटाराच्या पाण्यामुळे वारंवार दुचाकी घसरून अपघातही वाढले. कोल्हापूर आरटीओचे चंद्रकांत माने यांना राष्ट्रीय रस्ता सुरक्षा पुरस्कार. रस्ता सुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार प्रदान. बंगळुरूमधील सोहळ्यामध्ये कर्नाटकचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्या हस्ते सन्मान प्रदान. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील बेलसर फाटा या परिसरामध्ये अज्ञात वस्तू पडली. परिसरातील काही जणांना ही अज्ञात वस्तू पडताना दिसली. सोशल मीडियावरती व्हिडिओ देखील व्हायरल. पिंपरी चिंचवडमध्ये पवना नदीपात्रामध्ये अनधिकृत माती भराव. दोघांवरती गुन्हा दाखल. चिंचवडे लॉन्स समोरच्या सिटी सर्व्हे नंबर 2007 या मोकळ्या जागेमध्ये आरोपींनी मोठ्या प्रमाणात एका महिन्यामध्ये अनधिकृत मातीचा भराव टाकला. विदर्भात उन्हाचा कडाका वाढला. भंडारा जिल्ह्यामध्ये पारंपरिक पद्धतीने निर्मित मठांना विशेष मागणी. माठांचा दर्जा चांगला असल्याची ग्राहकांची प्रतिक्रिया. परभणीमध्ये तापमानाचा पारा वाढला. वाढत्या उन्हाचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना फटका. उत्पादनामध्ये 8 ते 10% घट. हिंगोलीमधला 72 कोटींचा पूल थेट शेतात संपल्याची बातमी TV9 मराठीनं दाखवली. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून पुलाची पाहणी. एलदरी शिवारातील पूर्णा नदीपात्रावरती बांधण्यात आलेला पूल जिथे संपतो त्यापुढे जमिनीचं अधिग्रहण नाही असा प्रकार समोर. परभणी शहरातील रेल्वे गेटवरील तेलुगू भाषेचा बोर्ड लावल्याचं प्रकरण. कृषी विद्यापीठ परिसरात असलेल्या रेल्वे गेट बोर्डवरील तो बोर्ड हटवून दक्षिण मध्य रेल्वेने मराठी भाषेचा बोर्ड लावला. TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. अहिल्यानगर पालिकेने प्रस्तावित केलेल्या पे अँड पार्क योजनेला MG रोड कापड बाजारातील व्यापाऱ्यांचा विरोध. मालकीची जागा विना मोबदला देऊनही त्याच जागेवरती पार्किंग शुल्क आकारणं अन्यायकारक असल्याची व्यापाऱ्यांची भावना. बुलडाण्याच्या खामगावमध्ये अगरबत्ती विक्रेता चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण. लातूरच्या कर्नाटक सीमावर्ती भागात जॅपनीज पान असलेल्या मियाझाकी आंब्याची लागवड. या आंब्यापासून शेतकरी नरसिंग लंगोटे कमवतोय लाखो रुपयांचं उत्पन्न. नंदुरबारमध्ये व्यापाऱ्यांच्या प्रतिसादाअभावी स्वतंत्र कांदा मार्केट बंद. शेतकऱ्यांना कांदा कमी दरात विक्री करण्याची वेळ. दररोज 400 क्विंटल आवक असूनही हक्काची बाजारपेठ नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक ताण वाढला. जळगावच्या चाळीसगावमध्ये भरड धान्य विक्रीसाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. यासाठी 1470 शेतकऱ्यांकडून ऑनलाईन नोंदणी. हमीभावाच्या आकर्षणामुळे शेतकरी संघाकडे नोंदणीचा वाढता ओघ. नाशिकच्या येवल्यामध्ये वाढत्या उन्हाचा टोमॅटो पिकांना फटका. टोमॅटो पिकं कोमजली. टोमॅटोला बाजारात कवडीमोल भाव. टोमॅटो उत्पादकांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ. लाल कांद्यानंतर उन्हाळी कांद्याच्या देखील दरात घसरण झाली. उन्हाळी कांद्याला आता प्रति किलो 8 ते 12 रुपयांचा दर. उत्पादन खर्च देखील निघत नाही. त्यामुळे शेतकरी आता आर्थिक अडचणीत सापडला. नांदेडमधल्या मुदखेड तालुक्यातील बारडवाडी या गावामध्ये सत्य सैलानी बाबांचे संदल. ग्रामदेवतापासून ते बारड या ठिकाणी खादरशाह दर्ग्यापर्यंत वाजत गाजत संदल काढण्याची जुनी परंपरा. बीडच्या आष्टीमधील निमगाव चोभामध्ये ओम कानिफनाथ महाराजांची यात्रा उत्साहात संपन्न. दरवर्षी या यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. चैतन्य कानिफनाथाचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. अमरावतीच्या अचलपूरमध्ये विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. तर तहसील मार्गावरील विठ्ठल मैदानावरती स्पर्धा रंगणार. 16 ते 18 एप्रिल दरम्यान कुस्ती स्पर्धा होईल. 300 पैलवान, 25 रेफरी आणि 50 कार्यकर्ते सहभागी होणार. पुण्याच्या उतरोली गावामध्ये ग्रामदैवत सोनारसिद्ध श्री काळभैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त रंगला निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा. राज्याच्या विविध भागांमधून आलेल्या 150 पैलवानांनी घेतला सहभाग. धाराशिव या ठिकाणच्या परंड्यातील श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी देवीचा शाही विवाह सोहळा संपन्न. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जनसागरामुळे मंदिर परिसर भक्तीच्या रंगामध्ये न्हाऊन निघाला.